स्मार्ट मीटरच्या विरोधात उरण ईश्वरपूरमध्ये धडक मोर्चा काढण्यात आला। उरण ईश्वरपूर दिनांक 30 जुलै 2026। वाळवा तालुक्यातील वीज ग्राहक, शेतकरी, व्यापारी तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने स्मार्ट मीटर योजनेच्या विरोधात गुरुवार सकाळी 11 वाजता उरण ईश्वरपूर येथील कामेरी नाका येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। महावितरणकडून बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून या मोर्चाच्या माध्यमातून महावितरण प्रशासनाला वीज ग्राहकांच्या मागण्यांची तातडीने दखल घेण्याचे आवाहन करण्यात आले। वाळवा तालुक्यात बसवण्यात आलेले नवीन स्मार्ट मीटर तात्काळ काढून त्यांच्या जागी जुने मीटर पुन्हा बसवण्यात यावेत। स्मार्ट मीटर संदर्भात ग्राहकांना योग्य माहिती मिळावी यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर आलेल्या वीज बिलांची तपासणी करून वाढीव किंवा चुकीची बिले तात्काळ दुरुस्त करून कमी करण्यात यावीत। ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी, अशा यावेळी मागण्या मांडण्यात आल्या। या आंदोलनाच्या माध्यमातून महावितरण प्रशासनाला वीज ग्राहकांच्या भावना आणि अडचणी लक्षात घेऊन तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी पिराजी थोरवडे, गणेश शेवाळे, रामचंद्र कुंभार, जयश्री जावेर, उमेश शेवाळे, आप्पासाहेब पाटील, शहाजी पाटील, अजित हवालदार, प्रवीण फल्ले, सचिन पाटील, मोहन पाटील, सचिन नाथ गोसावी, सतीश विधाते, दिलीप मोरे, अजय यादव, रत्नदीप पाटील, सुनील पाटील, श्रीदास होणमाने, सुमित सकोगार उपस्थित होते। आज या ठिकाणी मोबाईल कट करा। महावितरण कार्यालय इस्लामपूर येथे स्मार्ट मीटरच्या विरोधात हा एल्गार मोर्चा जो आम्ही पुकारला होता, त्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आम्ही पूर्वकल्पना दिलेली आहे। येणाऱ्या काळात हा लढा तीव्र आम्ही उभा करू। स्मार्ट मीटरचा रेशो एका 7 पॉइंट आहे असं आम्ही महावितरणच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलंय। म्हणजे काय तर 1 युनिट जर जळत असलं साध्या मीटरचं तर अदानीच्या मीटरचं 1.7 म्हणजे जिथं 10 युनिट जळतं तिथं 17 युनिटचं बिल ग्राहकाला दिलं जातं। बऱ्याच ठिकाणी असा अनुभव आलेला आहे। त्याचबरोबर रात्री 2 वाजता ते मीटर रिचार्ज पद्धतीनं बंद पडतंय आणि त्याचा सगळा डाटा अदानी अंबानीकडे असल्यामुळं अदानी हे मीटरला 3000 सुद्धा युनिटचं बिल देऊ शकतं। इतपत त्या ग्राहकांचे तोटे आहेत। शिवाय 14,200 रुपयाचा मीटर आहे तोही मीटर ग्राहकांच्या वरती येणाऱ्या काळात टप्प्याटप्प्याने बुरदून राखला जातो। तर याची कोणतीही ग्राहकांना मागणी केलेली नाही। वास्तविकदृष्ट्या 2003 कलम 56 परिशिष्ट क्रमांक 46480 दिनांक 6/5/2005 महावितरणच्या नियमानुसार ग्राहकाला स्वतःच्या मर्जीचा मीटर लावणं बंधनकारक आहे, पण तो नियम यांनी धाब्यावरती ठेवून ग्राहकावरती हुकुमशाही पद्धतीने हा मीटर लावलेला आहे व त्याच्यावरती आवाजच्या सवा बिल देत आहेत। त्यामुळे ग्राहकाला जगणं मुश्किल झालेलं आहे। महावितरणची जे घरगुती कनेक्शन आहेत ते माझ्या शेतात जाणाऱ्या माऊलीला बिल भरणं मुश्किल व्हायला लागलंय। पुन्हा दिव्याचा आणि रॉकेलचा जमाना येतोय का काय या स्मार्ट जगात, अशी भावना निर्माण झाली। तेच आम्ही महावितरणच्या अधिकाऱ्यांना या निवेदनामार्फत सांगितलेलं आहे। येणाऱ्या काळात या इस्लामपूर परिसरातील सर्व एकत्र ग्राहक घेऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून जे बसवलेले स्मार्ट मीटर आहेत ते महावितरणच्या दारात आणून टाकण्याचा आम्ही सुरुवात करणार आहोत। हे आज या निमित्तानं आम्ही त्यांना इशारा दिलाय। त्याचबरोबर इस्लामपूर परिसरातील कोट्यवधी रुपयाचा महावितरणचा निधी इकडे खर्च न करता महावितरणच्या माध्यमातून नुकसान झालेलं आहे। वास्तविकदृष्ट्या 7 ते 10 सबस्टेशन या डिव्हिजन अंडर होणं गरजेचं होतं, बंधनकारक होतं। ते न झाल्यामुळे शेतकऱ्यांचं बेमाप नुकसान होतंय, ते ग्राहकांना लक्षात येत नाही। जे 8 तास दिवसा लाईट चालते त्याची फ्यूज झाल्यामुळे 3च तास शेतकऱ्याला पाणी पाजता येतं, पण हे कर्म ह्या महावितरणच्या अधिकाऱ्यांच्याकडून झालेलं नाही। त्यामुळे येणाऱ्या काळात तिकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे। ज्या वाहिन्या दुरुस्त करायच्या होत्या त्या तुमच्याकडे 15 वर्ष झाले वाहिन्या दुरुस्त नाहीत। वास्तविकदृष्ट्या सांगली जिल्ह्या अंडर सगळ्या महावितरणच्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातल्या वाहिन्या दुरुस्त झाल्यात, पण इकडे कोणताही मेंटेनन्स झालेला नाही। तो मेंटेनन्स या येणाऱ्या काळात व्हावा हेच आम्ही निवेदित करून त्यांना दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळात नाही झालं तर आम्ही त्यांना आंदोलनाचा तीव्र इशारा दिलाय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी आज आपल्या मीडियामार्फत मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, मी
गणेश शेवाळे बळीराजा शेतकरी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष, क्रांतिशील नाना पाटील जन्मभूमी स्मारक समिती अध्यक्ष। आज या ठिकाणी आम्ही शॅम्पलला, जसं एखादा आपण शॅम्पल असतंय तसं शॅम्पलला आम्ही प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आलेला आहे। राष्ट्रीय समाज पक्ष असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना, दलित महासंघ, स्वाभिमानी संघर्ष सेना, आमचे थोरवडे साहेब, कुंभार साहेब, होनमाने साहेब, शहाजी बापू, दलित महासंघ, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ असेल, आंबेडकरवादी चळवळ असेल, डावे विचाराचे असतील, भाजपचे काय काय पदाधिकारी आले, त्याला बी लाईट बिल जादा आले, काय करायचं ती सत्ता असून। तर या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे, आम्ही नाना पाटलांच्या हात पट्याला हार घातलाय आणि एमएससीबीच्या दारात आलोया। एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना एवढंच सांगतो, नाना पाटलांनी सुरुवातीला असंच हार घालून निघायला सांगितलं होतं, तुमच्या गावाला जावा, आमच्या अन्याय करू नका। तसं आम्ही आज सांगायला आलोया। नाना पाटलांचे वारसदार एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना 8 दिवसात आमच्या स्मार्ट मीटर संदर्भात काय जर लेखी आम्हाला बैठक नाही बोलवली तर एमएससीबीच्या अधिकाऱ्यागत, नाना पाटलांच्या इगराने पत्रा ठोकल्यागत एमएससीबीच्या अधिकाऱ्याच्या पायात आम्ही पैताण काढून पत्रा ठोकणार आहे, इशारा द्यासाठी आज आम्ही एमएससीबी वरती आलेलो आहे। आणि उभ्या महाराष्ट्रात स्मार्ट मीटरचा राडा दंगा चालू आहे, पण इतिहासात नोंद आहे, देशाला स्वातंत्र्य मिळवायला नाना पाटलांनी रेल्वे अडवली, इंग्रजांना तुडवलं, पायात पत्रा ठोकला। तसा आम्ही या ठिकाणी आमचा जीव गेला तर चालेल, पण आमच्या आईबाला ज्यादा पैसे आम्ही देणार नाही, आमच्या आईबाचं कष्टाचे पैसे आम्ही वाचवणार। आज स्मार्ट मीटर बंद झाल्याशिवाय हा आमचा मोर्चा थांबणार नाही। 8 दिवसात लवकरात लवकर एमएससीबीने याची मिटिंग लावावी हे सांगण्यासाठी या ठिकाणी सर्व पक्षांच्या वतीनं या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे। आणि 8 दिवसानं पुन्हा एकदा तीव्र रस्ता रोकोचा इशारा या ठिकाणी एमएससीबीला आम्ही देत आहे।